स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचा फटका नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजाला बसला असून कोरम अभावी आणि आचारसंहितेचे कारण देत महापालिकेची सलग दुसरी महासभा तहकूब करण्यात आली। महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय अपेक्षित असताना महासभा पुन्हा एकदा न होऊ शकल्यानं शहराच्या विकास कामांवर आणि विविध प्रशासकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेनेचे नगरसेवक या अगोदरच सहलीला गेले असल्यानं शिवसेनेचे कोणीही नगरसेवक उपस्थित नव्हते, तर भाजपचे नगरसेवक दुपारहून सहलीला जाणार असल्यानं सर्वच नगरसेवक तयारीत व्यस्त असल्याचं महासभेला उपस्थित राहू शकले नाहीत। 8 ते 10 नगरसेवकांनी आजच्या महासभेला हजेरी लावली, परंतु कोरम अपूर्ण असल्यानं आणि आदर्श आचारसंहिता असल्यानं महापौर हिमगौरी आहेराडके यांनी महासभा तहकूब केली। विधान परिषदेची आणि कोरम अभावी सभा तहकूब करण्यात येत आहे। राष्ट्रपती विशेष म्हणजे यापूर्वी तहकूब झालेली महासभा आणि आजची तहकूब झालेली महासभा या दोन्ही महासभा आता 28 जूनला घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली असून त्यामुळे या दिवशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर एकत्रित चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। सलग दुसऱ्यांदा महासभा तहकूब झाल्यानं लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीबाबत आणि महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून शहराच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या महासभाच वारंवार तहकूब होत असल्यानं प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।